चलो चलो जय बोले। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल सोनाली ब्लॉग. तर आज आहे महाशिवरात्री निमित्त आम्ही महादेव मंदिरात जाणार आहोत. कावच्या गावामध्येच आहे जवळ. तर चला तर आपण दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दाखवतो. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे मंदिर आहे. इथे आधी जाणार आहोत. कामोठे गावामध्ये हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे बघा. आपण आलो आहोत महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरामध्ये जाण्यासाठी. हे असं बनवलेलं आहे, बघू शकता. हे मंदिर आहे. मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला बघा तलाव पण आहे. व्ह्यू बघा. आपण आलो आहोत मंदिरामध्ये. तर भजन कीर्तनाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. इथून आपल्याला वरती जायचं. महाशिवरात्री म्हटल्यानंतर आज प्रत्येक जण बघा, छान असं मोठं मंदिर आहे. खाली आपल्याला जायचंय. इथून या सीड्या उतरून खाली जायचं आहे.
दर्शन झालेलं आहे. मनुष्याला परमेश्वरानं काहीतरी वेगळी ताकद दिली आहे, विशिष्ट प्रकारची शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीचा उपयोग इथे बाबा बसले टीका लावायला. पहिले लाव वेळा गंधला. नावासाठी सन्मानासाठी फक्त असलेला आहे, पण ते करत असताना परमेश्वराच्या चरणावरती तो विलीन होतो. समाजाची सेवा करतो. तिला पण लावा ना. श्रमदान असो किंवा हृदयदान असो. इकडे मॅडम पण टिक्का लावायचा. टिक्का सोड सोड तिचे केस सोड. बाबा टिक्का लावतात ना. जन्माला आल्यानंतर माणसाला 4 प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघावं. 1. आपला जन्म कशासाठी झाला आहे. 2. आपल्याला या जगात काय करायचं. 3. आपलं या जगात काय आहे. आणि 4. आपली या जगात कोण आहे. मंदिराच्या बाजूला एक तलाव पण आहे. एक पाऊल माझा समाजासाठी उचलणं गरजेचं आहे. अन्यथा या भूतलावरती 84 लक्ष योनीतून आलेले सजीव आहेत. एक तलाव आहे. त्यांचा कुणालाही त्रास नाही, परंतु या 84 लक्ष योनींना मनुष्य मात्राचा त्रास. गणेशोत्सव मध्ये गणपती पण विसर्जन केले जातात ह्या तलावामध्ये. चांगली विचारधारा कशा प्रकारे समाजाच्या सेवेसाठी आपण आपल्याला बदलण्यासाठी निर्माण केली पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रबोधनातून, व्याख्यानातून, मार्गदर्शनातून आपण सांगत असतो की माणसानं बदललं पाहिजे, पण सर्वप्रथम आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. गणपती विसर्जन करतात त्या तलावामध्ये. विचार करतात दुनिया बदलेल, हम बदलेंगे तो दुनिया बदलेगी. ही विचारधारा ज्या मध्ये असते तोच माणूस